नमस्कार. देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. चैत्र नवरात्र हा केवळ उपासनेचा काळ नसून तो सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्याचा आणि ग्रहांचे दोष दूर करण्याचा एक उत्तम काळ गणला जातो. धन, संपत्ती, मान सन्मान आणि विवाहाशी संबंधित समस्या दूर करायच्या असतील तर नवरात्रीच्या 9 दिवसात खालील उपाय प्रभावी मानले जातात. या संदर्भात अधिक माहिती आपण पुढे घेऊयात. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. धन आणि संपत्ती वृद्धीसाठी उपाय. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि स्थिर लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी कमळाचे फूल नवरात्रीच्या शुक्रवारी महालक्ष्मीला अर्पण करा. लाल कमळ असल्यास अधिक उत्तम. जर कमळ उपलब्ध नसेल तर गुलाबाचे फूल अर्पण करून श्री सूक्ताचे पठण करा. पूजेच्या वेळी 5 पिवळ्या कवड्या देवीच्या चरणी ठेवा. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा. 9 दिवस गाईच्या तुपाचा अखंड दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन समृद्धी येते. मान सन्मान आणि यशप्राप्तीसाठी समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी सूर्य आणि मंगळ ग्रहाची स्थिती मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी देवीला दररोज एका अखंड विड्याच्या पानावर देठ नसलेल्या लवंग आणि वेलची ठेवून अर्पण करा. यामुळे कार्यक्षेत्रात यश मिळते. तसेच देवीला लाल चंदनाचा टिळा लावा आणि स्वतःही तो कपाळावर लावा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्व प्रभावी होते. लवकर विवाह जुळण्यासाठी उपाय. विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः चैत्र नवरात्रीत कात्यायनी देवीची पूजा केली जाते. यामध्ये देवीला दररोज चिमूटभर हळद अर्पण करा. अविवाहित मुलींनी ही हळद आपल्या कपाळावर लावावी. तसेच अविवाहित महिलांनी देवीला दिलेले सौभाग्य अलंकार, बांगड्या, कुंकू, साडी इत्यादी एखाद्या सुवासिनीला दान करावे. यामुळे विवाहाचे योग लवकर येतात. अर्गला स्तोत्र. लग्नासाठी अर्गला स्तोत्र किंवा देवी महात्म्य यामधील मंत्रांचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. विशेषतः मंत्र जपण्यासाठी 9 दिवस प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मंत्रांचा जप रुद्राक्ष किंवा स्फटिकाच्या माळेवर करा. अर्गला स्तोत्र. लग्नासाठी अर्गला स्तोत्र किंवा देवी महात्म्य यांमधील मंत्रांचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. विशेष मंत्र जपण्यासाठी प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मंत्रांचा जप रुद्राक्ष किंवा स्फटिकाच्या माळेवर करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या दरम्यान मांसाहार आणि नशा यांपासून दूर राहावे. शक्यतो ब्रह्मचर्य पाळावे.